महाराष्ट्र TV9 न्यूज. संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा. सोलापूर जिल्ह्यातील मांडवे ग्रामपंचायतमध्ये अनेक विषयांमध्ये अनियमितता असल्याचं दिसून येत आहे. पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या अनेक अधिकाऱ्यांनी चुकीची कामे केलेली आहेत असे ग्रामस्थांमधून बोललं जात आहे. मांडवे गावातील सामाजिक कार्यकर्ते विष्णू सोनटक्के हे कालपासून उपोषणाला बसलेले आहेत, परंतु काल दिवसभरात त्यांना ग्रामसेवकांकडून कोणत्याही प्रकारची चौकशी आणि पत्रव्यवहार झाला नाही. त्यांच्या 8 पैकी 6 मागण्यांचे समाधान सरपंच रितेश पालवे यांनी केले आहे. राहिलेल्या 2 मागण्या आहेत त्याच्यावर ते ठाम आहेत. त्या 2 मागण्या ग्रामपंचायत कडून मान्य कराव्या अशी त्यांची मागणी आहे. ग्रामपंचायतचे सरपंच रितेश पालवे यांनी 4 महिन्यांपूर्वी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे या सर्व विषयाला तेच न्याय देऊ शकतात. ते निष्कलंक आणि धडाडीचे आहेत असंही यावेळेस विष्णू सोनटक्के यांनी सांगितलं. गावामधून विष्णू सोनटक्के यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवण्यासाठी नागरिक येत असल्याचे यावेळेस त्या ठिकाणी ठेवलेल्या रजिस्टरवरून लक्षात येते. काय काय झालेलं आहे ग्रामपंचायत? नमस्कार. प्रथम मी विष्णू सुभाष सोनटक्के, वय 48 वर्ष, मांडवे येथील रहिवासी आहे. मी यांना वारंवार विनंती करायचो की तुम्ही बाबांनो रस्ते करताय तर रस्त्याची क्वालिटी करा. एखादी घटना घडते तर असं होऊन देऊ नका. 2 नंबर काय होऊन देऊ नका गावात. मग घरकुलाची यादी एक दिवशी टाकली. मांडवेकर म्हणून ग्रुप आहे आमचा, ते घरकुलाची यादी टाकली. ती यादी चेक करता करता असं निदर्शनास आलं की यादीत खाडाखोड आहे. पण ती खाडाखोड बी झाली, ठीक आहे, खालचं नाव दिसलं नसेल ते पेनाने लिहिलं, पण एकच कुटुंबपत्र आहे, एक, आणि 4 त्याच कुटुंबातील 4 व्यक्तींना घर. एकाच कुटुंबात म्हणजे तिकडे जावायच झाला, त्या सरकारचा झाला का कोणाचा झाला मला काय समजू नाही. मग त्या एकाच कुटुंबातील 4 लोकांना, एकाच कुटुंबातील 3 लोकांना, एकाच कुटुंबातील 2 लोकांना घरकुल. दुसरा विषय होता एक, मलाही माहिती आहे की महाराष्ट्रातलं घरकुल किंवा जिल्ह्यातलं घरकुल दुसऱ्या गावात बांधता येतं, 100% हे सत्य आहे. पण हे घरकुल बांधत असताना त्या व्यक्तीची दुसऱ्या गावात स्वतःची जागा हवी, स्वतःची जागा पाहिजे. तसं नाही, मांडवे गावात तसं नाही झालेलं. इथं एका रात्रीत शासनाच्या जागेत गायरात इथे एका रात्रीत उतारा तयार झालाय. कसा झालाय कोण सांगायला तयार नाही. मी वारंवार विचारायचो तोंडी की बाबा ही उतारा तुम्ही बनवलाय का? झालंच नाही, नोंदलंच नाही, आपल्याला माहित नाही, मांडव्याचा काही संबंध नाही. ती रेड्यात जाऊन बघा तुम्ही. आणि उतारा तर मांडवे ग्रामपंचायतचा. आता ज्यावेळेस मी रेडेवाल्यांना विचारायला गेलो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं बाबा तिथनं उतारा आला म्हणून आम्ही ट्रान्सफर दिली. तशी प्रोसेस आहे. म्हणजे गायराना देणारा अधिकारी कोण? ह्या अधिकारी पहिल्यांदा सस्पेंड झाला पाहिजे. अधिकारी त्या गरीबाचा दोष नाही, कारण ही आर्थिक देवाणघेवाण होत असेल असंच म्हणावं लागेल. आता असे होत नाहीत घटना. नाही तर त्या अधिकारी ज्यांनी उतारा बनवलाय तो अधिकारी सस्पेंडच झाला पाहिजे. ही माझी पहिली मागणी आहे. ही 4 घरकुल एका घरात. तो सर्वेअर कोण आहे? ही दुसरी मागणी आहे. तो सर्वेअर चेक करा, त्याला बोलवा. आणि जिओ टॅगिंग वाले तर आता नवीनच विषय काय त्यात की आपण आता आरोप नाही करत मी, तर आपण मला BDO साहेबांना, कलेक्टर साहेबांना, शिव साहेबांना विनंती करायची, आपण झालेली पंतप्रधान घरकुल योजना सगळ्यांच्या घरी जाऊ. 2 तास 3 तास लागतील. मांडवं काय लय मोठं नाही. तुमच्याकडे मोठ्या गाड्या असतात, मी चालत येईन बाबांनो. माझ्याकडे काय गाडी नाही, हाय गाडी ती दमाने पळते आपली. त्या गाडी बरोबर आपण ते जिओ टॅगिंग बरोबर झाले का हे चेक करू. मी उठणार नाही, आज पत्र दिलं तर मी उठत नाही. मला हे चेकच करायचंय आता सगळं. ते झालाय कसा भोंगळ कारभार. अजून 7 विषय होते. तुम्हाला सांगतो, पिठाची गिरणी गायब होती तर ती मंदिराच्या बांधकामामध्ये होती, ते आणून ठेवलेले आहे. आपले रितेश पालवे सरपंच धडाडीचे निष्कलंक आहेत. त्यांनी खूप चांगलं काम केले. रस्ते खूप निधी भरपूर आणते. ते जुने आमचे आमदार होते, आमदार साहेब, त्यांच्याकडून निधी भरपूर आणलाय. रस्त्याची कामं चांगली केलेली आहेत. आणि त्यांना असं वाटत असेल, मला वाटतंय की माझ्याच काळात तू क्वेश्चन धरतंय मग गावाची बदनामी होईल किंवा असं वाटतं लोकांना. बरोबर आहे त्यांचं म्हणणं, पण माझा मुद्दा उलटा आहे त्यांच्या, की मी माझ्या अपेक्षा त्यांच्याकडूनच वाढल्या जास्त. कारण तोच माणूस एकटा हा सगळा भोंगळ कारभार उघड्यावर आणून ह्याच्यावर कारवाई करत असा माणूस आहे तो सरपंच रितेश पालवे. आणि एकंदरीत तुम्हाला असं वाटतंय का या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारा गावामध्ये आका कोण आहे? कारण अधिकारी जर असं बीड नाही झालेला अजून, बीड नाही झालेलं. कोण आका आहे का? नाही, आका बिका काय नाही. तिथं सगळी सर्वसामान्य जनता आहे. सर्वसामान्य जनता गुन्ह्या गोविंदाने नांदते.
आणि जर आका असेल तर ती बघाल बाबा कोण आहे आका, आपल्याला कळत नाही ते आका बिकातलं. इथलं बीड बीड हे आणू नका बीड इथं. विनंती आहे तुम्हाला. रितेश पालवे, मला विनंती आहे रितेश पालवे सरांना, मी अजून विनंती करतो सरपंच साहेबांना, माझ्या अपेक्षा तुमच्याकडूनच आहेत, दुसऱ्या सरपंचाकडून नाहीत. म्हणून मी तुमची निवड केली उपोषणाच्या बसायची. रितेश पालवे सरपंच आहे ना, हीच माणूस आपल्याला न्याय देणार आहे, हीच माणूस या सगळ्या चौकाच्या बाहेर काढणार आहे. एकंदरीत तुम्हाला पूर्ण न्याय मिळण्याशिवाय आणि तुमच्या मागण्या मान्य आहे. अहो मी आता सगळं घरकुल चेक करणार, मी जाणार आहे बीडीओने यावं इथं, घरकुल इथं बांधलंय बाबा, या माणसाचं याचं एवढं बिल काढलंय, ही घरकुल खरं आहे. मला असं कळतं की घरकुलच बांधलं नाही, पैसे जरी गेले, पण ती चेक करू आपण, मी आरोप नाही करत आहोत. ओके, ठीक आहे. तर एकंदरीत आपण आपल्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उठत नाही. आम्ही इलो तर साऱ्या मागण्याचं काय सोडून बसलाय तुम्ही, मराय बसलोय मी. नमस्कार, मी रितेश पालवे, मांडवेगावचा सरपंच आहे. आता जे आमचे मित्र बंडू सोनटके यांनी उपोषण चालू केलेलं आहे, तर त्यांच्या 8 मागण्या होत्या. 8 मागण्यापैकी आम्ही 6 मागण्याचं त्यांचं समाधान केलेलं आहे. आता 2 मागण्या आहेत, तो मुद्दा त्यांचा जवळपास 2020-21 दरम्यानचा त्यांचा एक मुद्दा आहे घरकुलच्या विषयासंदर्भात. तर माझी निवड आता एक 4 महिन्यापूर्वी झालेली आहे आणि जो काही त्यांचा मुद्दा आहे त्या मुद्द्यासंदर्भात आम्ही पुढं पत्र त्यांचं समाधान करत त्यांना पत्र देऊन पुढे पत्रव्यवहार करणार आहे आणि पुढील संबंधित विभागाला तशा आदेश काढण्यास आम्ही पुढील सूचना करणार आहे. तर बंडू सोनटके यांनी आता तात्काळ त्यांचं उपोषण थांबवावं, पुढील कार्यवाही आम्ही पुढे पत्रव्यवहार करून चालू करतो. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही 9 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.